लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडीच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींविरोधात दाखल असलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी ते आज भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधींविरोधात भिवंडी न्यायालयामध्ये मानहानीचा खटला सुरू आहे. आज ते या प्रकरणामध्ये नवीन जामीनदार सादर करण्यासाठी न्यायालयात हजर राहतील. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर आता राहुल गांधी यांचे नवीन जामीनदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः होणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते. दरम्यान न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर राहुल गांधी स्थानिक नेत्यांशी नेमकी काय चर्चा करतात आणि कोणती नवी रणनीती आखतात हे पाहणं उत्सुक्याचं असेल. विशेष म्हणजे भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला धूळ चारत भाजपचेच बंडखोर नारायण चौधरी यांच्या मदतीनं महापौर आणि उपमहापौर पदं काबीज केल्याच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा दौरा होतोय. त्यामुळे या बदलत्या राजकीय समीकरणांवरती ते काय भाष्य करतात याकडेही लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री अजित